नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आरोग्य विभाग भरती आहे मित्रांनो. तर या आरोग्य विभाग भरतीसाठी आपण काही टेस्ट सिरीज चालू केलेले आहे. तर त्याच टेस्ट सिरीज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आपण 2 टेस्ट सिरीज चालू केलेले आहे. तुम्ही सर्वांनी आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड साठी फॉर्म भरलेले असतील मित्रांनो. जर ज्यांनी भरलेले नसतील तर 22 तारीख ही शेवटची आहे मित्रांनो. लवकरात लवकर उद्याच्या दिवसापर्यंत तुम्ही फॉर्म भरायचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता ज्यांनी फॉर्म भरलेले आहे किंवा जे फॉर्म भरणार आहेत त्यांची एक्झाम देखील लवकरात लवकर होणार आहे मित्रांनो. तो एक्झाम डेट देखील आलेले आहे मित्रांनो. शिवाय तुमच्या झेडपीच्या एक्झाम डेट देखील या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे. तुमचं टाईम टेबल या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. तर पुढच्या महिन्यात मित्रांनो 7-8 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत जे आहे ते आपल्या या जे आपण ग्रुप सी आणि ग्रुप डीचे जे फॉर्म भरत आहोत याच्या एक्झाम होणार आहे. त्याच्या पुढच्या महिन्यात लगेच तुमची झेडपीची एक्झाम होणार आहे. त्यामुळे जोरात तयारी तुम्ही करायची आहे मित्रांनो. आणि हा एक गोल्डन चान्स तुम्हाला शेवटचा असणार आहे मित्रांनो. शेवटचा यासाठी की मित्रांनो, सर्व प्रकारे कोरोनामुळे जे आहे ते सरकारची परिस्थिती खालावलेली आहे. एकूण एक संकट येत आहे, आपण सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा या पदांच्या भरत्या होत आहे, कारण या एमर्जन्सी आहे. कारण आपण पाहिलेलं होतं की त्यामध्ये टोटल भरपूर पदं असे होते की ती आपण ती भरती निघालेली, पण 5च पदांची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे. तर यासाठी मित्रांनो, तुम्हाला हा गोल्डन चान्स आहे, या लवकर चान्स येणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपण 2 टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे. एक सकाळची, त्यामध्ये तुम्हाला ज्या ऑड सिरीज भेटत असते, म्हणजे जसं मराठी ग्रामर असेल, आता मराठी ग्रामरचे 4-5 पार्ट आपण अपलोड केलेले आहेत. त्यानंतर तुमचा प्राचीन इतिहास जो होता त्याचे देखील पार्ट अपलोड केलेले आहेत. आणि इव्हनिंगला जी असते त्यामध्ये आपण ज्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सोडवत असतो. त्याचा फार मोठा फायदा तुम्हाला होणार आहे मित्रांनो. सारखेच प्रश्न आपल्याला हे येत असतात. तर आपण आतापर्यंत एक प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवली आहे ग्रुप डीची, आणि दुसरी आजची जी प्रश्नपत्रिका आहे हिचा एक पार्ट अपलोड केलेला आहे प्रश्न क्रमांक 47 पर्यंत. आज आपण प्रश्न क्रमांक 48 पासून पुढे जे आहे ते हे बघणार आहोत. प्रश्नाचे अंकगणित बुद्धिमत्तेचे होते, तर हे आपण नुसते उत्तर न बघता तुम्हाला आपण सोडवून पण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा परीक्षेसाठी खूप फायदा होईल. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी आणि हे सर्व मटेरियल असेल, कुठली माहिती आलेली असेल आरोग्य विभागाची, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत असते. तर आपल्या टेलिग्राम चॅनलचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो, त्याची लिंक देखील कॉपी होत नाही आहे. तर तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलला जायचं, टेलिग्रामला तुम्ही सर्च करायचं आहे बघा, डायरेक्ट मराठीमध्ये आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट हे तुम्हाला येणार आहे. हा लोगो बघून घ्यायचा आहे मित्रांनो. हा आ म्हणून, आरोग्य विभागाचा आ म्हणून, आणि एक या ठिकाणी इंजेक्शनचं साईन आहे. तर हा आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट, याला तुम्ही जॉईन करायचं आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता बघा, आरोग्य विभागाच्या ग्रुप डीचे डेट देखील या ठिकाणी फिक्स झालेली आहे, ती बघा. तर ती काय डेट आहे बघा मित्रांनो, तर तुमची जे एक्झाम आहे 8 आणि 9 सप्टेंबरला होणार आहे. तर या सर्व अशा प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या आपण टाकत असतो. तुमची ही एक्झामचा हा पेपर देखील आपण या ठिकाणी बघा ग्रुप डीचा टाकलेला आहे PDF फाईलमध्ये. तर या सर्व गोष्टी तुम्हाला चॅनलला मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे. चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त वेळ न घालवता. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, म्हणजे 48वा प्रश्न, की खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल. तर खाली आपल्याला एक अंकमालिका दिलेली आहे बघा, 11, 21, 30, 38 आणि डॅश आणि 51. तर बघा, ही अंकमालिका या ठिकाणी दिलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे यामध्ये बघा, आपण याच्यात जर पाहिलं तर मित्रांनो, 11 आणि 21मध्ये जर आपण फरक पाहिला तर तो कितीचा आहे, 10चा आहे. 21 आणि 30मध्ये जर फरक पाहिला तो आहे 9चा. त्यानंतर 30 ते 38मध्ये जर फरक तुम्ही पाहिला तर तो येईल 8चा. आता काय आहे, यांनी काय केलेलं आहे, हा 10चा फरक आहे ना, तर हा पुढे प्लस केलेला आहे, म्हणजे 11 जो आहे त्याच्यामध्ये पुढे 10चा फरक येतो. 11मध्ये 10 प्लस करून 21. तसंच 21मध्ये पुढे एक फरक 1ने कमी झालेला आहे, 9. 21 अधिक 9 30. तसंच पुढे 1ने फरक कमी होऊन 30 अधिक 8 38. तसंच आता 38च्या पुढे 1ने फरक म्हणजे 7, म्हणजे 38 आणि 7 काय येणार आहे, मग आपलं 38 आणि 7 या ठिकाणी येईल आपलं बघा, ऑप्शन क्रमांक बी 45. तर आपलं उत्तर काय आहे, 38 आणि 7 45. 45 नंतर तुम्ही 45 आणि 6 जर केलं आपण 51 येतो, म्हणजे शेवटचं, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 49, आजचा आपला दुसरा प्रश्न. तर यामध्ये आहे की खालील अंकमालिकेत विसंगत संख्या ओळखा. आता खालील अंकमालिकेमध्ये आपल्याला विसंगत संख्या ओळखायची आहे. विसंगत संख्या यामध्ये कोणती येईल मग बघा, ऑप्शन सी 20. ऑप्शन सी 20, कारण की मित्रांनो बघा, 81 हा जो आहे हा 9चा वर्ग आहे. 64 आहे, त्यानंतर 64 हा 8चा वर्ग आहे. 49 हा 7चा वर्ग आहे. त्यानंतर 25 हा देखील 5चा वर्ग आहे. म्हणजे सर्व ज्या संख्या आहे उर्वरित ह्या वर्ग संख्या आहे. फक्त 20 ही वर्ग संख्या नाही, म्हणून ही विसंगत संख्या आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, जर 4209
डॅश 6 या संख्येला 7ने निश्चित भाग जात असेल तर दशकाच्या स्थानी कोणता अंक येईल, म्हणजे या डॅशच्या ठिकाणी कोणता अंक येईल. तर या ठिकाणी जर आपण अंक घेतले तर पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. तर ते आहे बघा ऑप्शन सी. जर 42 म्हणजेच काय येईल मग 4,20,966 ही जी संख्या आहे हिला जर आपण 7ने आपल्याला निशेष भाग द्यायचा आहे. हिला जर आपण 7ने निशेष भाग दिला तर ते काय येणार आहे बघा या ठिकाणी 60,138 हे तुमचं पूर्ण उत्तर येणार आहे. म्हणून ही काय आहे 6 ही त्या ठिकाणी येणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती. तर आता 5 क्रमवार संख्या आहे पण त्या कोणत्या आहे आपल्याला माहीत नाही मित्रांनो. यामध्ये जर आपण सूत्र वगैरे टाकून सोडवलं तर x मानायचं, ती संख्या x मानायची, मग x प्लस x1 प्लस x2 प्लस ही सर्व लेंदी प्रोसेस होऊन जाते मित्र. त्यासाठी काय करायचं आहे एक संख्या घेऊन बघायची. आपल्याला काय विचारलं आहे त्यातील सर्वात लहान संख्या कोणती, म्हणजे ऑप्शनमध्ये ज्या संख्या असणार आहे त्या लहान संख्या असणार आहे. आता जर आपण 20 घेतलं तर 20 प्लस 22 प्लस 24 प्लस 26 प्लस 28. तर यांची जर आपण या सर्वांची बेरीज करून बघायची. बेरीज करायला आपल्याला फारसा काही वेळ लागत नाही. जर यांची सर्वांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर मित्रांनो जसं 20 अधिक 22 42 प्लस त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 24 म्हणजे 66 आणि 26 होतं आपले 92 आणि 28 होतं आपले 120. तर ही संख्या नाही कारण आपल्याला 130 घ्यायचं आहे. आता साहजिक आहे 20 घेऊन आपले 120 येत आहे. तर प्रत्येक समसंख्यामध्ये जे आहे ते 2चा फरक असतो, त्यामुळे आपला 10चा फरक बाकी आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे 22 जर घेतला आपण प्रत्येक संख्येत 2-2 वाढत जाईल, त्यामुळे आपलं आन्सर येऊन जाईल. जसं की बघा 22 अधिक 24 या ठिकाणी आपलं होणार आहे 46. 22 अधिक 24 46 होतं. त्यानंतर 26 72 त्यानंतर 28 केलं 100 आणि त्यानंतर शेवटची संख्या 30 130 बरोबर म्हणजे 22 हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी असं सहज तुमचं उत्तर निघणार आहे ऑप्शन टी. पुढील प्रश्न आहे की 569 गुणिले 85. आता हे काय आहे हे ज्यावेळेस पेपरमध्ये येईल त्यावेळेस संख्या या बदल असतात. तर त्यावेळेस तुम्हाला जे संख्या येतील त्याचा तुम्हाला फक्त एका आहे तर गुणाकार या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. तर आपण 569 गुणिले 85 जर केलं तर या ठिकाणी किती येणार आहे आपलं 59,415. तर या ठिकाणी आपलं जे उत्तर येणार आहे आपल्याला विचारलेलं आहे तर 569 गुणिले आपल्याला 85 या ठिकाणी करायचं आहे. तर ते येईल 48,365. 48,365 बघा ऑप्शन सी आहे आपलं. तर याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यावेळेस आपल्याला गुणाकार करावा लागेल फक्त. आता हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान टिंबटिंबपर्यंत वाढू शकते. आता हिवतापाचे उष्ण अवस्थेमध्ये तर हिवतापाच्या उष्ण अवस्थेत कितीपर्यंत असतं बघा ऑप्शन सी 102 अंश फॅरेडपर्यंत वाढू शकतं. प्रश्न क्रमांक 54 बघा रक्तगटाचा शोध कोणी लावला. तर रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे ऑप्शन बी बघा कार्ल लँडस्टायनर. पुढील प्रश्न आपण घेणार आहोत. तर 4 संख्या प्रमाणात आहेत. अंत्यपदे 2 व 54 आहेत. तर मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट आहे. तर ते मध्यम पद कोणते. एक पद दुसऱ्याच्या जे आहे त्या ठिकाणी तिप्पट आहे. प्रत्येक पद जे असणार आहे हे दुसऱ्याच्या तिप्पट असणार आहे. त्यामुळे बघा या ठिकाणी काय येणार आहे अंत्यपदे म्हणजे काय हे पहिलं जे आहे ते 2 आहे, शेवटचे जे आहे ते 54 आहे. आता यामधले 2 जे पद आहेत ते आपल्याला शोधायचे. प्रत्येक पट हे दुसऱ्याच्या काय आहे आपल्याला किती म्हटलं आहे 3 पट. 2च्या 3 पट म्हणजे 6 आणि या ठिकाणी 6च्या 3 पट काय येणार आहे मग 6च्या 3 पट येणार आहे 18. म्हणजे ते पद कोणते आहे आणि 18च्या 3 पट 54 बरोबर आलेले आहे. आपलं प्रत्येक पद 3 पट येणार आहे. 2चं 6, 6चं 18 आणि 18चं 54 म्हणजे 6 आणि 18 ऑप्शन क्रमांक बी बघा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. पुढील अंकमालिका पूर्ण करा. आता पुढील अंकमालिका आपल्याला दिलेली आहे ती पूर्ण करायचं आहे. योग्य आन्सर आपल्याला बघा या ठिकाणी 98 आहे. 98 97 एकने कमी झालेलं आहे. 97 96 एकने कमी झालं आहे. 95 96 95 एकने कमी. या ठिकाणी आता 94 93 झालेलं आहे. 93 92 झालेलं म्हणजे एक संख्या टाकून एक कमी झालेली आहे. त्यानंतर 92 नंतर काय येईल मग 91. ऑप्शन क्रमांक डी बघा आपला आन्सर आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. 24 ते 36 या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी काढा.
24 ते 36 या संख्या दरम्यानची विषम संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे मित्रांनो। तर बघा या ठिकाणी, तर हे सोपं आहे। जर तुमचा फरक हा सारखा असेल, त्यामध्ये जर समसंख्या जरी विचारलं तुम्हाला किंवा विषम संख्या लागोपाठ असेल, तर त्या काढण्यासाठी आपण काय करतो, मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2। आता 24 अधिक 36 किती होता, मग 24 6 30 आणि 30 60, 60 भागीला 2 म्हणजेच काय येणार आहे आपलं उत्तर 30। तर या इंची सरासरी किती येणार आहे 30, ऑप्शन क्रमांक 1 बघा। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58, आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळते। तर प्रश्न क्रमांक 58 काय आहे आपला, आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा जी आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रथिनांपासून मिळत असते। तर ऑप्शन सी बघा 10%। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59, 317 गुणिला 317, तर 317 गुणिला 317 प्लस 283 गुणिला 283। आता हे जर आपण सोडवलं 317 गुणिला 317 तर 4,20,966 येणार आहे, 4,20,966 प्लस 283 गुणिला 283 जर आपण केलं तर ते किती येणार आहे 60,138, 60,138। आणि यांची जर टोटल आपण केली मित्रांनो, तर यांची टोटल किती येणार आहे, तर बघा या ठिकाणी, तर यांची टोटल आहे बघा तर आपला आहे 4,20,966 प्लस आपल्याला करायचं आहे 60,138। तर 317 गुणिला 317 जर आपण केलं तर या ठिकाणी बघा ते तर ते येणार आहे बघा 1,04,89, 1,04,89 येणार आहे, हे 1,04,89 या ठिकाणी येणार आहे। प्लस हे आपलं 283 गुणिला 283, 283 गुणिला 283 जर आपण केलं तर ते येईल आपलं 8,089। तर या सर्वांची बेरीज येईल बघा आपली 1,80,578, ऑप्शन बी। कोणतं, ऑप्शन बी। पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 60, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा। तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे। 10चा संबंध 25शी आहे, तसा 12चा संबंध कशाशी येणार आहे। आता या ठिकाणी कसं घेतलेलं आहे बघा, तर या ठिकाणी बे पंचे 10, तर या ठिकाणी काय घेतलेलं आहे, बे पंचे 10 आणि 5 5 25। त्यानंतर आपलं येणार आहे बघा 12 3, तर 4 त्रिक 12 या ठिकाणी घेतलेलं आहे बघा। आणि तसंच 6 पंचे 30 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बघा आपलं, ऑप्शन क्रमांक 1। तर असा संबंध लावून घेतलेला आहे। आता पुढील प्रश्न सुरू झाले बघा आपले, द बेसिक म्हणजे स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग क्लासिफिकेशन इज, तर कोणतं असणार आहे ते बघा या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 61चं आन्सर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 स्पेसिस। तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी दोघं भाषांमध्ये दिलेले होते मित्रांनो। लिव्हिंग वर्गीकरणाचे मूलभूत व सर्वात लहान एकक कोणते, तर जाती, असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं। पुढील प्रश्न आहे बघा आपला, विच ऑफ द फॉलोइंग कव्हरेज ग्रेटर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, तर याचा आन्सर काय येणार आहे आपला ऑप्शन क्रमांक ए बघा फॅमिली। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 63, इंटरब्रीडिंग ॲनिमल्स बिलॉंग्स टू द सेम, इंटरब्रीडिंग ॲनिमल्स बिलॉंग्स टू द सेम म्हणजे इंटरब्रीडिंग प्राणी कोणत्या तत्सम मधून असतात, तर ते कोणत्या तत्सम मधून असतात, तर या ठिकाणी बघा ऑप्शन सी जाती। प्रश्न क्रमांक 64, अ क्युबिकल पॅकेट ऑफ 8 कोका इज कॉल्ड, अ क्युबिकल पॅकेट ऑफ 8 कोका इज कॉल्ड, त्यांना आपण काय म्हणत असतो बघा, तर प्रश्न ऑप्शन सी बघा या ठिकाणी स्टेफायलोकोकस।
पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 65. ट्युबरक्युलोसिस TB अँड लेप्रसी आर कॉज बाय. TB अँड लेप्रसी आर कॉज बाय. तर आपल्याला ट्युबरक्युलोसिस आणि लेप्रसी हे कशामुळे होत असतो बघा. तर कशामुळे होत असतो तर बघा ऑप्शन 1 मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. विच कार्टिलेज इज प्रेझेंट इन द ट्रॅकिया, लॅरिंग्स अँड ब्रोंकाय. ट्रॅकिया, लॅरिंग्स आणि ब्रोंकायमध्ये कोणतं कार्टिलेज जे असतं हे या ठिकाणी प्रेझेंट असतं तर बघा हायलाईन, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 67. विच इज नॉट द इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट इन द सेल. विच इज नॉट इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट इन द सेल. सेलमध्ये इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट नसलेलं कोणतं आहे बघा. तर ऑप्शन डी आहे बघा सेंट्रिओल. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 68. या ठिकाणी RNA इज अब्सेंट इन. तर RNA हे कशामध्ये अब्सेंट असतं बघा. तर RNA हे कशामध्ये अब्सेंट असतं. ऑप्शन 1 बघा प्लाझ्मा लिमा. प्रश्न क्रमांक 69. प्रोटीन रेफर्स टू. पी प्रोटीन रेफर्स टू. तर पी प्रोटीन म्हणजे काय, प्री प्रोटीन म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पी प्रोटीन म्हणजेच काय तर फ्लोएम प्रोटीन. फ्लोएम प्रोटीन या ठिकाणी पी प्रोटीन म्हणजे काय, फ्लोएम प्रोटीन. प्रश्न क्रमांक 70. विच इज नॉट द पेंटोज शुगर. विच इज नॉट पेंटोज शुगर. पेंटोज शुगर खालीपैकी कोणती नाही बघा तर मॅनोस. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 71. मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स इन. तर मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर्स ऑकर्स इन. जास्तीत जास्त पाण्याचं जे अवशोषण असतं हे कशामध्ये होत असतं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ते कशामध्ये असतं बघा ऑप्शन क्रमांक 1 रूट हेअर झोन. ज्या ठिकाणी हेअरचे रूट झोन असतं त्यामध्ये. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 72. झिंक इज. तर झिंक हे का आहे बघा. झिंक हे का आहे तर ट्रेस एलिमेंट आहे झिंक म्हणजे. प्रश्न क्रमांक 73. नंबर ऑफ लोब्स इन द राईट अँड लेफ्ट लंग इन मॅन आर. तर आपल्या डाव्या आणि उजव्या लंग्समध्ये लोब्सचे नंबर आपल्याला विचारलेले आहे. फुफ्फुसामध्ये लोबची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर ते किती असते बघा दोघांमध्ये तर 3 and 4. राईट अँड लेफ्ट 3 and 4. तर 3 आणि 4 लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 74. तर पर्किंजी फायबर्स आर फाउंड इन. तर पर्किंजी फायबर्स आर फाउंड इन कशामध्ये सापडतात तर हार्टमध्ये. प्रश्न क्रमांक 75. द काउंटर करंट मेकॅनिझम ऑफर्स इन. द काउंटर करंट मेकॅनिझम ऑफर्स इन कशामध्ये आहे बघा ऑप्शन डी A and B म्हणजे लूप ऑफ फेंडा अँड वसा रेक्टा. प्रश्न क्रमांक 76 बघा. इंडिव्हिज्युअल्स ऑफ क्लोन हॅव. इंडिव्हिज्युअल्स ऑफ क्लोन हॅव म्हणजे स्वतंत्र क्लोनला टिंबटिंब असते. स्वतंत्र क्लोन जे असतात स्वतंत्र क्लोन यांना काय असते बघा ऑप्शन सी सेम जिनोम. सेम जिनोम म्हणजे सारखी जिनोम जे असतात त्यांना. प्रश्न क्रमांक 77 आहे बघा. डेव्हलपमेंट ऑफ सीड फ्रॉम द अनफर्टिलाइज एग इज. डेव्हलपमेंट ऑफ सीड फ्रॉम अनफर्टिलाइज एग इज. तर काय आहे बघा ऑप्शन सी बघा या ठिकाणी ॲपोगॅमी. ॲपोगॅमी. प्रश्न क्रमांक 78 आहे. स्पर्मॅटॉइड्स आर ट्रान्सफर इन स्पर्मॅटोझोआ बाय. स्पर्मॅटॉइड्स आर ट्रान्सफर इन स्पर्मॅटोझोआ बाय. तर ते कशाच्या साह्याने होत असतं बघा तर ऑप्शन डी आहे स्पर्मोजिनोसिस. तर कशाच्या साह्याने होत असतो स्पर्मोजिनोसिस. पुढील प्रश्न असणार आहे आपला प्रश्न क्रमांक 79. इन द ओव्हरी द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज डायरेक्टेड बाय द टिश्यू कॉर्ड. तर अंडाशयामध्ये परागनिकलनची वाढ जी कोणत्या ऊतीने केली जाते हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर कोणत्या आहे ते ऑप्शन बी बघा या ठिकाणी ऑप्टरेटर. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 आहे. अ नॅचरल सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट स्टेज इन द लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्म इज. तर नॅचरल जी आहे लाईफ सायकल या ठिकाणी विचारलेली आहे ती कशी प्रोसेस या ठिकाणी याची असू शकते. तर बघा कशी असतील ऑप्शन बी बघा पोलिनेशन होतं त्यानंतर फर्टिलायझेशन सीड फॉर्मेशन आणि जर्मिनेशन. पोलिनेशन फर्टिलायझेशन सीड फॉर्मेशन आणि जर्मिनेशन हे लक्षात ठेवायचं आपण. प्रश्न क्रमांक 81. विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज डायग्नोज बाय द ऑस्ट्रेलियन अँटीजन टेस्ट. तर ऑस्ट्रेलिया अँटीजन टेस्टच्या साह्याने कोणती डिसीज जे आहे ते आपण या ठिकाणी डायग्नोज करत असतो. तर बघा ऑप्शन बी आहे हेपॅटायटिस बी.
प्रश्न क्रमांक 82, अ परमनंट मेथड ऑफ बर्थ कंट्रोल इज, परमनंट मेथड जी आहे बर्थ कंट्रोलची ती खालीलपैकी या ठिकाणी कोणती असणार आहे? कोणती असणार आहे? ऑप्शन सी बघा, बोथ ए अँड बी, म्हणजे वॅसेक्टॉमी इन मेल्स आणि त्यानंतर ट्यूबेक्टॉमी इन फिमेल्स. या दोघांपैकी जे आहे त्या दोघं प्रोसेस ज्या आहे या कोणत्या आहे? तर या परमनंट प्रोसेस आहे. प्रश्न क्रमांक 83 आहे बघा, प्रश्न क्रमांक 83 आहे आपला या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, खालीलपैकी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज कोणता असणार आहे? तर तो कोणता असणार आहे बघा, तर ऑप्शन डी आहे हेपॅटायटिस बी. 84वा प्रश्न आहे, इन असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, इन असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी द मेथड इन विच स्पर्म इज डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द ओवम इज कॉल्ड. तर त्याला आपण काय म्हणत असतो बघा, प्रश्न क्रमांक 84चा आन्सर आहे ICSI. त्या ठिकाणी तुम्हाला मराठीत देखील दिलेला आहे मित्रांनो प्रश्न, तर तुम्हाला मराठीत वाचायचा असेल तुम्ही मराठीत देखील वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. प्रश्न क्रमांक 85 बघा, ब्लड ग्रुप ओ इज अ युनिव्हर्सल डोनर बिकॉज, ब्लड ग्रुप ओ जे आहे हे युनिव्हर्सल डोनर आहे, कोणालाही यांचं रक्त चालतं. त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं कारण का आहे? मग इट हॅज नो अँटीजन टू क्लम्प विथ एनी अँटीबॉडी ऑफ रिसिपंट. तर का आहे? प्राप्तकर्त्याच्या कोणत्याही अँटीबॉडीसोबत क्लम्प होण्यासाठी त्याला अँटीजन नाही. पुढील प्रश्न आहे बघा 86, टर्नर सिंड्रोम इज कॉल्ड बाय, तर टर्नर सिंड्रोम इज कॉल्ड बाय विचारलेला आहे. तर बघा ऑप्शन बी, सेक्स क्रोमोझोम्स ॲनिओप्लॉइडी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 87, टर्म क्रोमोझोम वॉज कॉइन बाय, टर्म क्रोमोझोम वॉज कॉइन बाय, क्रोमोझोम ही संज्ञा कोणी निर्माण केली होती? तर कोण आहे बघायचे जनक? ऑप्शन ए आहे वर्ल्डेयर. तर वर्ल्डेयर. प्रश्न क्रमांक 88 बघा, तर क्रोमॅटिन इज कंपोज ऑफ, क्रोमॅटिन हे कशाचं बनलेलं असतं बघा? तर बघा या ठिकाणी क्रोमॅटिन इज कंपोज ऑफ, तर क्रोमॅटिन जे आहे हे क्रोमॅटिन मध्ये काय असतं बघा? तर ऑप्शन डी आहे त्याचं आन्सर आपलं DNA प्लस RNA प्लस हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 89 बघा, फर्स्ट फोटोसिंथेसिस ऑर्गॅनिझम टू अपेअर ऑन अर्थ वेअर, जे पृथ्वीवर येणारे पहिले फोटोसिंथेसिस जीव कोणते होते? तर हे कोणते होते बघा? ऑप्शन सी आहे सायनोबॅक्टेरिया. प्रश्न क्रमांक 90, यूज ऑफ कांगरी बाय काश्मीर इज कॉल्ड, तर यूज ऑफ कांगरी बाय काश्मीर इज कॉज, तर त्याचं काय कारण आहे बघा या ठिकाणी? तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी बघा, ॲब्डोमिनल स्किन कॅन्सर. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 91, प्रश्न क्रमांक 91 आहे आपला, टू फिजिकल क्वांटिटीज वन ऑफ विच इज अ वेक्टर अँड अदर इज अ स्कालर हॅविंग सेम डायमेन्शन आर. तर जे दोन भौतिक प्रमाण ज्यापैकी एक सदिश आणि दुसरी अदिश आहे यांचे सारखे असलेले परिणाम कोणते आहे बघा? परिमाण या ठिकाणी कोणते असणार आहे? ऑप्शन बी बघा या ठिकाणी कार्य आणि टार्क, वर्क अँड टॉर्क. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 92, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ लायनर मोशन, खालीलपैकी कोणतं जे आहे ते लायनर मोशनचं एक्झाम्पल या ठिकाणी नाही आहे? तर बघा, अ बॉडी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, अ बॉडी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 93, इम्पल्स इंडिकेट्स, तर इम्पल्स काय इंडिकेट्स करतात बघा? इम्पल्स इंडिकेट्स ऑप्शन ए बघा, द मोमेंटम जनरेटेड इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94, द पाथ फॉलो बाय द प्रोजेक्टाइल इज कॉल्ड, द पाथ फॉलोज बाय द प्रोजेक्टाइल इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणत असतो बघा? तर ऑप्शन सी आहे आपलं ट्रॅजेक्टरी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95, आउट ऑफ द फॉलोइंग अंडर व्हॉट कंडिशन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी डिक्रीजेस, तर खालीपैकी ती कोणती कंडिशन आहे बघा? त्यामध्ये पोटेन्शियल बॉडी एनर्जी इज डिक्रीजेस, तर कोणती कंडिशन आहे बघा? तर आपला आन्सर आहे ऑप्शन डी, इन अ रायझिंग अँड एअर बबल इन वॉटर, इन रायझिंग अँड एअर बबल इन अ वॉटर. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 96, इन अ absence of external forces the velocity of center of mass, तर खालीलपैकी ते कोणतं असणार आहे? ऑप्शन बी बघा, इज कॉन्स्टंट, तर का असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97 बघा,
द वेट ऑफ बॉडी ऑन मून सरफेस इज लेसर दॅन दॅट द अर्थ सरफेस बिकॉज. तर त्याचं कारण काय आहे? तर बघा, चंद्राच्या पृष्ठभागावरील शरीराचे वजन हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वजनापेक्षा कमी असते. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण काय आहे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी, मून हॅज अ लेझर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे चंद्राला जे आहे ते गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्रावरची कमी आहे त्यामुळे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 98. अकॉर्डिंग टू द हुक्स लॉ स्ट्रीस विथ द रिस्पेक्ट टू स्ट्रेन इज. तर हुक्स नियमाप्रमाणे जे आहे ते विकृती संबंधित ताण जो असतो तो टिंबटिंब असतो. तर या ठिकाणी तो काय असतो? तर ऑप्शन सी बघा, थेट प्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 99. व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड लेअर इज मॅक्झिमम ॲट. व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड लेअर इज मॅक्झिमम ॲट. कशावर मॅक्झिमम असतं बघा? तर ते कशावर मॅक्झिमम असणार आहे? ऑप्शन ए बघा या ठिकाणी, टॉप, वरच्या भागावर. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. इफ टू आयडेंटिकल मर्क्युरी ड्रॉप्स आर कंबाईंड टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप देन इट टेम्परेचर विल. तर त्या दोघांचं टेम्परेचर काय असणार आहे? तापमान काय असणार आहे मित्रांनो? तर त्या दोघांचं तापमान काय असणार आहे? ऑप्शन बी, वाढलेलं असेल. ऑप्शन बी, वाढलेलं असेल. तर याप्रमाणे मित्रांनो आजच्या भागात आपण एक संपूर्ण प्रश्नपत्रिका ग्रुप डी संदर्भात विचारलेली, जी की तुम्हाला ग्रुप सी साठी देखील सेमच असणार आहे. तर ही पूर्ण प्रश्नपत्रिका आपण संपवलेली आहे मित्रांनो. तर याची PDF देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही टेलिग्राममध्ये आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट सर्च करू शकता, जे आपण सुरुवातीला सांगितलं, आणि त्याप्रमाणे तुम्ही जे आहे ते प्रत्येक अपडेट मिळवू शकता. आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा. यावर भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे तुमच्या अभ्यासासाठी मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो.